तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र जयवाळे आपला कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो टोमॅटोच्या प्लॉटवरती। टोमॅटो प्लॉटला अळीचा प्रादुर्भाव जास्त वाटत आहे। त्यामध्ये आज आमोशा असून आपल्याला आमोशामध्ये जी फवारणी घेतल्यानंतर जो फायदा होणार आहे त्यामध्ये अंडी पण मरणार आहेत व अळी पण मरणार आहे। त्यामध्ये आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे स्टेजला हा प्लॉट फ्लावरिंग, फ्रुटिंग व फळाचे साईज तिन्ही स्टेजमध्ये हा प्लॉट आहे। त्यामध्ये आपल्याला जे फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला सिजंटा कंपनीचे ॲम्प्लिगो हे तुम्हाला 20 लिटर पाण्यासाठी 10 ते 12 मिली व त्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक या स्टेजला अर्ली ब्लाइट व लेट ब्लाइट हा दोन्ही पण येऊ शकतो। त्यामध्ये आपल्याला अर्ली ब्लाइट व लेट ब्लाइटसाठी बायर कंपनीचे बोनस किंवा सिजंटा कंपनीचे स्कोर्स कवच हे तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला ड्रिपमधून बी जे द्यायचं आहे अळीसाठी किंवा अळी अंडे घालणार आहे खाली, तर त्यामध्ये आपल्याला ड्रिपमधून जे द्यायचे व्हॅल्यूम फ्लेक्झी सिजंटा कंपनीची एकरी 200 ml व रूट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला ZX 100 जेल जे की सह्याद्री बायोटेक कंपनीचे ती एकरी 1 लिटर व त्यामध्ये साईजसाठी एक ग्रेड आहे ती क्रोफट नावाने सह्याद्री बायोटेक कंपनी 160832 ती आपल्याला एकरी 2.5 किलो द्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे नियोजन या स्टेजला प्लॉटमध्ये करायचे आहे। हा प्लॉट 23 एप्रिल 2026 असून 2026 असून हा खूप टेम्परेचरमध्ये प्लॉट होता, त्यामुळे असं व्हायरसचा प्रकार हा येत आहे। तर तुम्हाला व्हायरससाठी जे नियोजन करायचे आहे, व्हायरस हा बऱ्यापैकी कंट्रोल होत नाही, पण तुम्ही फवारणी 8 दिवसाला 10 दिवसाला फवारणी करून थोड्याफार प्रमाणात कंट्रोल करून प्लॉट हा हळूहळू चालू शकता व त्यामध्ये तुम्हाला फ्लावरिंग सेटिंग ही होत राहील। त्यामध्ये तुम्हाला व्हायरससाठी 1-2 स्प्रे घ्यायचे, त्यामध्ये तुम्ही फरफेट किंवा ब्ल्यू कॉपर स्ट्रेप्टोसायक्लिन हे तुम्ही जर 8-10 दिवसाला कंटिन्यू मारत राहिले तर त्यामध्ये तुमचं डाउनी, बॅक्टेरियल ब्लाइट, लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट हा सुद्धा कंट्रोल होतो। व्हायरस बी 50 ते 70% मध्ये तुमचा कंट्रोलमध्ये राहतो व ब्ल्यू कॉपर व स्ट्रेप्टोसायक्लिन मारल्यामुळे तुमच्या प्लॉटची पाणी रट झाल्यामुळे त्यावर किडी पण ही अटॅक जास्त प्रमाणात करत नाही व अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट व बॅक्टेरियल ब्लाइट पण जास्त प्रमाणात अटॅक करत नाही। तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे नियोजन करायचे आहे। तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला फॉलो व लाईक करा। धन्यवाद।